राखीन मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त असा जबरदस्त आहे, ज्यामध्ये भाग्याने प्राजक्ता आणि मामीतला गैरसमज कशा पद्धतीने दूर केला आहे तेच आता आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. त्याआधी आपण पाहतो की इकडे चारू एकदम तोंड पाडून बसलेली असताना आजी तिला समजावत असते. आजी तिला म्हणत असते की चारू, तुला काय होतंय, नको ना गं इतका विचार करत बसू, त्याने तुलाच त्रास होणार आहे आणि काही नाही खाल्लंस तर कसं होईल, असंही आता म्हटलं जात असतं. आणि असं बोलून ती कसं आता तिला समजावत असते. तेच आता भाग्या जी आहे ती तावातावात बाहेर येते. भाग्या जशी बाहेर येते ना, तेव्हा आता भाग्या म्हणत असते की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटायलाच हवी आहेत. मग आता ती प्रश्न विचारायला सुरुवात करते. मला एक गोष्ट हवी आहे, कळली पाहिजे की मला सांगा की माझ्या लग्नापासून प्राजक्ताला का लांब ठेवण्यात आलं होतं. म्हणजे मी प्रत्येक वेळेला सगळ्या काही गोष्टीचं व्यवस्थित नियोजन केले आणि ऑब्झर्वेशनही केलेलं आहे. कारण मला असं वाटतं ना की कुठेतरी ना प्राजक्ताला सांगितलं गेलेलं होतं की या लग्नामध्ये तू यायचं नाही. म्हणजे प्राजक्ता तर तसं मला बोलत नाही आहे, पण मी रोहनकडून आणि रोहनच्या आईकडून सुद्धा अशा गोष्टी ऐकल्या होत्या. कारण मी तर चांगलंच आठवतं आहे मला, कारण रोहनने सांगितलेलं होतं की तुला बहीण वगैरे आहे का, या गोष्टी विचारल्या होत्या. पण तेव्हासुद्धा तुम्ही कोणीही त्याच्यातलं काहीच बोललं नव्हतं. आणि त्यामुळेच ना मला थोडा संशय आला आहे की नक्की चाललं आहे तरी काय. म्हणजे मला ह्या गोष्टी जर कळतील ना तर बरं होईल. मग तेव्हाच ना इकडे आता चारू शांत असते. चारूकडे काहीच उत्तरं नसतात. पण भाग्या आता बोलत असते. तेव्हाच ना मामाही म्हणत असतात की हो भाग्या, तू बोलतेस ना त्याचा मीही विचार केला. कारण मलाही जाणवलं, मीही विचार करत होतो की मी प्रत्येक वेळेला पाहिलं प्राजक्ता तुझ्या कोणत्याच प्रोग्राममध्ये नव्हती. म्हणजे हळदीच्या दिवशी पार्टीला गेली होती तेही मला काही पटत नव्हतं, असंही आता मामा बोलत असतात. तेव्हाच ना प्राजक्ता मान खाली घालून बसलेली असते. तेच कौस्तुभही म्हणत असतो की हो, तुझा जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होता ना भाग्या, तेव्हा तर ही बसस्टॉपवर बसली होती. मीही विचार केला की ही बसस्टॉपला का बसली आहे, तेव्हाच मी तिकडनं तिला घेऊन आलो होतो ना तुझ्या त्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये. आणि मग तेव्हाच ना भाग्या जी आहे ती विचारत असते की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळायलाच हवी. हे सगळं प्राजक्ताला कोणी करायला सांगितलं होतं. म्हणजे प्राजक्ता, ह्या सगळ्या काही गोष्टी तू मला सांगायलाच हव्यास. तुला हे सगळं काही कोणी करायला सांगितलं होतं का. प्राजक्ता आता शांत उभी असते, कारण तिला मामीचं नाव घ्यायचं नसतं. तर मामी मात्र आता शांत उभी असते आणि काहीच बोलत नसते. मामीलाही आता कळत नसतं की काय बोलावं ते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भाग्याला मात्र जे प्रश्न पडलेले असतात ना, त्या प्रश्नांची जोपर्यंत उत्तरं भेटत नाही तोपर्यंत भाग्या काही खुश होत नसते, शांतही बसत नसते. तेच माई आजी म्हणत असतात की मुळात ना प्राजक्ता हवीच कशाला आहे या लग्न कार्यामध्ये. तू बघितलंच नाही का, या आधीसुद्धा तुझी बऱ्याचदा लग्न मोडली आहेत आणि ह्याचं कारण जे आहे ती प्राजक्ताच आहे ना. जर मग ती नव्हतीच स्वतःहूनच तर कशाला हट्टहास करायचा आहे, तोच मुळात मला कळत नाही आहे भाग्या तुझं, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे जी भाग्य आहे ती या सगळ्याचा जाब तिच्या आईलाच म्हणजे चारूला विचारत असते. पण चारू काहीच बोलत नसते. कौस्तुभही म्हणत असतो की भाग्या, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे. त्या दिवशीही आम्ही बाहेरच होतो, म्हणजे हळदीच्या दिवशी आम्ही एकदमच आलो आणि तेव्हा बघण्याच्या कार्यक्रमात सुद्धा मी बघितलं की ही तिथे नव्हती. पण मला तेव्हासुद्धा वाटलं. मग तेव्हाच ना इकडे प्राजक्ता म्हणत असते की खरं तर ना माझी कामच तेवढी होती आणि त्या बिझी शेड्यूलमध्ये मला नाही राहता आलं. मग तेव्हा इकडे चारू मामीला आठवत असतं की बिचाऱ्या प्राजक्ताला मी सांगितलं होतं की या सगळ्यापासून वेगळं राहायचं, कुठेही मध्ये यायचं नाही, आणि म्हणूनच तर ती मध्ये आली नव्हती. पण इथे आता तर काही वेगळंच बोललं जातं आहे. म्हणजेच आता प्राजक्ता जी आहे ती मामीला सावरून घेत आहे ही गोष्ट आता कळत असते. कारण आता प्राजक्ताला कोणत्या तोंडाने सांगणार ना प्राजक्ता की हे सगळं मी माई आजी आणि त्याचसोबत मामीच्या सांगण्यावरनं केलं ते. त्यामुळेच ना ती आता थोडं का होईना खोटं बोलत असते आणि ती म्हणत असते की मला कोणी सांगितलं नव्हतं, मी जे काही केलं ना ते माझ्या मनानेच केलं. खरं तर मला असं वाटत होतं की जे काही कौशिकच्या वेळेला झालं ते पुन्हा होऊ नये ना, म्हणूनच मी थोडं का होईना लांब राहिले या सगळ्यापासून, असंही आता प्राजक्ता बोलत असते. प्राजक्ता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते तेव्हा मात्र आता
सगळ्यांनाच धक्का बसतो. पण खरंच या सगळ्या गोष्टी अशाच आहेत की अजून काही, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना प्राजक्ता म्हणत असते की नाही नाही, या सगळ्या काही गोष्टी अशाच आहेत. म्हणजेच कौशिकच्या वेळेला त्या लोकांचा जसा गैरसमज झाला होता तसा गैरसमज पुन्हा होऊ नये असंच मला वाटत होतं आणि माझ्या भाग्याचं लग्न व्हावं यासाठी मग मी या सगळ्यापासून लांब राहिले, असंही आता प्राजक्ता बोलत असते. ते चारू मम्मीला समजतं की ही तर आपल्याला वाचवत आहे, पण या मुलीची बिचारीची काहीच चूक नाही आहे. हिला आपणच या संकटात टाकलेलं आहे आणि तीच आपल्याला वाचवत आहे. म्हणून मग मामीमध्ये सुद्धा आता एकदम सभ्यपणा येतो. म्हणजेच ना मामी उठून उभी राहते आणि मामी आता म्हणत असते की का प्राजू खोटं बोलतेस, प्राजू खोटं बोलते असं म्हटल्यानंतर भाग्या मामा सगळीजणं आता प्राजूकडे बघू लागतात की प्राजू नेमकं खोटं तरी काय बोलते. तेच आता चारू आता सांगायला सुरुवात करते आणि चारू म्हणत असते की प्राजक्ता या लग्नापासून म्हणजेच जे काही आपले प्रोग्राम झाले या सगळ्यापासून लांब फक्त एकाच कारणामुळे आहे, ते म्हणजे माझ्यामुळे. मग आता सगळीजणं चारूकडे बघू लागतात. तर भाग्या म्हणत असते की आई पण तू असं का केलंस. तेव्हाच ना आता चारू सांगत असते की हे सगळं काही माझ्या सांगण्यावरच प्राजूने केलेलं आहे. प्राजूला खरं तर तुझ्या लग्नामध्ये पाठ राखेल म्हणून यायला खूप जास्त आवडत होतं, पण मीच तिला या सगळ्यापासून लांब केलं. मग तेव्हाच मामा बोलत असतात पण या सगळ्या काही गोष्टी करायची काय गरज होती चारू तुला. मग तेव्हाच ना मामी सांगत असतात की जेव्हा कौशिकच्या वेळेला जो काही प्रॉब्लेम झाला त्यानंतरसुद्धा मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या, तेव्हासुद्धा ना मला संशय आला होता की हे सगळं असं कसं काय घडू शकतं. मग तेव्हाच ना मला जाणवलं की हे सगळं काही प्राजूमुळे होते. म्हणजे प्राजू जेव्हा समोर येते आणि प्राजूला पाहिल्यानंतर प्रत्येकजण ना भाग्याला नापसंत करते, भाग्याला भेटणं टाळतायत. मग माझ्या डोक्यात विचार आला की हे सगळं एवढं होतंय तर मग या लग्नामध्ये जर आपण समोर प्राजक्ताला उभंच नाही केलं तर या सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील असाही विचार मी केला. आणि म्हणूनच तर मग मी ठरवलं प्राजूला या प्रोग्राममध्ये नाही बोलवायचं, प्राजूला सांगायचं की ह्या सगळ्यापासून लांब राहा. आणि प्राजूला जसं मी सांगितलं ना अगदी तसंच तिने केलं. आणि या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता इकडे मामी बोलत असते ना तेव्हा मामीचे डोळे पाणावलेले असतात, कारण प्राजूने एवढे दिवस जे लपवून ठेवलेलं सत्य होतं ना ते मामीने अशा पद्धतीने आता समोर आणलेलं होतं. आणि जेव्हा मामासुद्धा हे सगळं ऐकतात तेव्हा तेही चकित होतात. प्राजक्ता मात्र आता बिचारी शांतच असते. प्राजक्ताला आता कळत असतं की हे सगळं काही मामी जे आहे ते फक्त आपल्यासाठी बोलून दाखवत आहे. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा होताना मामी आजी ज्या आहेत ना त्या म्हणत असतात की कशाला ग तू सगळं काही स्वतःच्या अंगावर घेतेस, हे सगळं या मुलीमुळे सहन करावं लागते. ही मुलगी आहे ना, या मुलीमुळेच या सगळ्या काही गोष्टी आपण सहन करतोय. मग आता या मुलीमुळे तर किती वेळा तरी आपल्या भाग्याचं लग्न मोडलंय, मग ह्या गोष्टी कशा काय विसरू शकतेस तू, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी मामी बोलत असते की हो मला कळते या आधी जे काही झालं आहे त्याला सर्वस्वी जबाबदार जरीसुद्धा आपली प्राजू असली, म्हणजे प्राजूचं रूप हेच फक्त त्याला कारणीभूत ठरतं. म्हणजे मीही आधी ना बऱ्याच काही गोष्टी बघितल्या, मलाही असं वाटत होतं की माझं लग्न कसं होईल काय होईल, पण त्यामध्ये सुद्धा ना मी विचार केला की माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा या सगळ्या गोष्टी नव्हत्या, पण आता ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या विचारात केल्या जातात. प्रत्येक वेळेला रूप बघितलं जातं, रूपावरनाच पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या ठरतात. आणि म्हणूनच मग मीही विचार केला की जर आपल्या भाग्याचं जर रूप चांगलं नाही आहे त्यामुळे भाग्याला चांगला मुलगा मिळत नाही आहे, पण प्राजक्ताच बघायला गेलं तर प्राजक्ताला तर काहीच फरक पडत नाही, तिला कसाही मुलगा मिळेल. आणि त्यामुळेच ना मीच प्राजक्ताला म्हटलं होतं की तू ह्या सगळ्यापासून लांब राहा, आणि मी तिला या सगळ्यापासून लांब ठेवलं होतं असंही आता म्हटलं जात असतं. प्राजक्ताबद्दल जेव्हा चारू आता ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे मामाला बसतो, कारण मामाने ना आतापर्यंत लहानाचं मोठं ना फक्त आणि फक्त या प्राजूला आपली मुलगी म्हणून केलं होतं, आणि तो त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता सांगू लागतो. तेच आता दुसरीकडे प्राजूने मुद्दामून आपल्या पायावर बॅगही पाडून घेतली हेही आता म्हटलेलं असतं. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा समजतात तेव्हा तर अजूनच खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे हे सगळं काही तू मुद्दामून करून आणलंस, हो हो ह्या सगळ्या काही गोष्टी मी मुद्दामून केल्या असंही
आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच हे सगळं तू का केलंस, कशासाठी? तर तेव्हाच ना मामी उत्तर देत असते आणि मामी म्हणत असते की मला माहिती आहे हे सगळं काही तिने का केलं. का तर आता भाग्याच्या लग्नामध्ये तिला हजर राहायचं होतं, पण भाग्याच्या लग्नामध्ये आता हजर राहायचं असेल तर आपण जर व्यवस्थित असलो तर भाग्य आपल्याला प्रश्न विचारणार. या सगळ्या काही गोष्टींना बरोबर माहिती होत्या. म्हणूनच मग आता या सगळ्यातून जर वाचायचं असेल, जर प्रयत्न करायचे असतील तर आपणच काहीतरी करायला हवं, असा विचारच ना इथे आता या प्राजक्ताने केला होता. आणि म्हणूनच तर प्राजक्ताने ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या घडवून आणलेल्या होत्या. मी आपल्या प्राजक्ताला ओळखते ना, प्राजक्ताने स्वतःला त्रास करून घेतला. मी ह्या सगळ्या काही गोष्टी जाणते. जर तिने आता चांगलं राहून सगळ्यांच्या समोर आली असती ना तर या सगळ्या काही गोष्टी आहेत ना त्या तर मग बघायलाच नको होत्या की काय झालं असतं. म्हणूनच मग मला असं वाटतं काही प्राजूने केलं ते फक्त आणि फक्त भाग्यासाठी केलं. मग आता हे सगळं ऐकते ना भाग्या, तेव्हा तर आता भाग्याला खूप मोठा धक्का बसतो की आपली बहीण जी आहे ती आपल्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी करते. मग आता या सगळ्या काही गोष्टी समजल्यानंतरच ना इकडे आता भाग्याचे डोळे पाणावलेले असतात. कारण आपली सख्खी बहीण असली असती ना तर तिनेसुद्धा एवढं सगळं काही केलं नसतं, असंच आता वाटायला लागलेलं असतं. आणि म्हणूनच मग आता ती म्हणत असते की खरंच ना मी किती भाग्यवान आहे, मी किती नशीबवान आहे की मला एवढी चांगली जी आहे ती माझी बहीण भेटलेली आहे. मी तर विचारही केला नव्हता की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा असतील त्या, पण मला स्वतःला खूप जास्त अभिमान वाटतो असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे मामीला म्हणत असतात की तू मला नेहमीच म्हणत असतेस ना की ज्या काही गोष्टी आहेत त्या तुझ्या समोर आहेत बघ, म्हणजे लहानपणापासून मी प्राजूला वाढवताना माझी मुलगी म्हणूनच वाढवलं, पण तू आता या सगळ्यामध्ये दाखवून दिलंस ग की तू किती प्रेम करतेस ते. तेच आता इकडे मामी बोलत असते की तेच तर माझं चुकलं ना, मी कुठेतरी चुकते, ह्या गोष्टी मला कळलेल्या आहेत आणि मला तीच चूक सुधारायची आहे. तेच आता भाग्याही म्हणत असते की खरं आहे ही गोष्ट, मीही कधीच विचार केला नव्हता की माझी बहीण जी आहे ती इतकी चांगली असेल, म्हणजे माझ्याबद्दल ती एवढा विचार करत असेल. म्हणजेच आताही बघा ना तिने माझ्याबद्दल किती विचार केलेला आहे, तो असा विचार ना तर कोणीही करू शकत नाही असंही आता म्हटलं जात असतं. मग ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या म्हटल्यानंतर त्या जाऊन प्राजक्ताला मिठी मारते आणि भाग्या प्राजक्ताकडे जाऊन म्हणत असते की खरंच ना तुझ्यासारखी बहीण मिळायला ना भाग्य लागतं. म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता की माझी सख्खी बहीण जर असेल ना तर तीसुद्धा एवढा चांगला माझ्याबद्दल विचार करत असेल, पण तू जो काही विचार केलास ना तो खरंच एक वेगळाच होता, युनिक होता. आणि असं बोलून ना ती आता जवळ आलेली असते. तेच आता इथे मामीही आता म्हणत असतात की खरंच माझ्याही काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकलेल्या आहेत, म्हणजे मीही काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या ज्या की मी करायला नको होत्या. खरंच मलाही आता कळतंय की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कितपत योग्य आहेत त्या, म्हणजेच मला या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा होता की प्राजूच्या बाबतीत आपण काय करतोय ते. खरंच प्राजू, जे भाग्या बोलते ते अगदी बरोबर आहे. आज खऱ्या पाठराखीचं काम तू केलेस, म्हणजे पाठराखीण असताना मी तुला ह्या सगळ्यापासून लांब ठेवलं, पण मला आता कळते की माझी किती मोठी चूक आहे ते. आणि त्याचबरोबर देखील आता मामीला समजवतात आणि म्हणत असतात की आता तरी तुला कळतायत ना ह्या गोष्टी, की आपल्याबरोबर आपली जी भाग्य आहे तशीच आपली प्राजूसुद्धा आहे. तिने कधीच आपल्याला दुसरा दर्जा दिलेला नाही आहे. ती प्रत्येक वेळेला ना आपल्याला आई वडीलच मानते. म्हणूनच तर बघितलंच ना भाग्याच्या लग्नामध्ये जेव्हा तिला कळलं की तिला पैशांची गरज आहे, तिचं लग्न मोडते, तेव्हा तिने ना तिच्या पायाची सुद्धा पर्वा केली नाही की तिच्या पायाला केवढं लागले काय नाही ते. त्या सगळ्या काही गोष्टी सोडून ना ती फक्त आपल्या भाग्यासाठी आली. मी बघितलं ना, मग आता भाग्याही म्हणत असते की हो बाबा तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. म्हणजेच बघा ना प्राजक्ताला माझ्या लग्नामध्ये यायचं नव्हतं, का तर आपल्या मम्मीने तसं सांगितलं होतं, पण त्याच वेळेला जर प्राजक्ताला आपल्या समोर यायचं नव्हतं तेव्हा प्राजक्ता जी आहे ती लग्नामध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकत नव्हती. पण ती मला सांगेल कोणत्या तोंडाने ना, आणि त्याचसाठी तिने हे सगळं काही केलं. पण बघितलं का तिने स्वतःच्या पायावर बॅगही पाडून घेतली, स्वतःला दुखापतही करून घेतली आणि त्यानंतर तिने सगळ्यांसमोर कसं यायचं म्हणून ती हॉस्पिटलाइज झाली. आणि तेवढंच नाही झालं, तिने तर आता आपल्यासमोर हेही दाखवलं की ऐनवेळेला जेव्हा पैशांची गरज होती
तेव्हा तिच्या आईने बँकेत ठेवलेले पैसे तिने माझ्या लग्नासाठी आणले आणि हे लग्न जे आहे ते थांबायला नको म्हणून प्रयत्न केला. मग तिथेच आता जी माई याची असते ती म्हणत असते की भाग्या, तू समजतेस ना ते चुकीचं आहे. कशाला या प्राजक्ताला इतकं डोक्यावर घेताय? या प्राजक्तामुळे तुझं लग्न कधीच नाही होणार. तेव्हाच ना आता भाग्याचा निर्णय झालेला असतो आणि भाग्या म्हणत असते की खबरदार, जर इथून पुढे प्राजक्ताला कोणी काही बोलाल तर, कारण आता मी माझ्या मनाशी ठरवलेलं आहे. काही झालं ना तरीसुद्धा माझा निर्णय हा अंतिम असेल. यानंतर या घरामध्ये ना माझ्या लग्नाबद्दल जे आहे ती कोणीही चर्चा करणार नाही. आणि राहिला प्रश्न आई रूपाचा, मला सांग, तुझा आणि माझा रंग हा सारखाच आहे, तरीसुद्धा तुझं रूप असं असताना माझ्या बाबांसारखे इतका चांगला नवरा तुला भेटलाय, तुला प्रत्येक वेळेला समजून घेतोय, आणखीन काय पाहिजे गं? रूपावर काहीसुद्धा नसतं असं देखील आता भाग्याने आपल्या आईला समजावून सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता चारूलासुद्धा तिची चूक समजलेली असते आणि चारूसुद्धा आता बघत राहते. तर दुसरीकडे मात्र आता भाग्याने सांगितलेलं असतं की माझा तर निर्णय झालेला आहे की आता काही झालं तरी लग्न करायचं नाही आणि तुम्ही कोणीही मला लग्नासाठी फोर्सही करायचा नाही. मी पहिल्यांदाच सांगते असं देखील आता भाग्या जी आहे ती बोलत असते. भाग्या जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता सगळेजण चकित होतात की आता काय बोलावं. कारण आता भाग्याने ऐन लग्न मंडपात तर लग्न मोडलेलं असतंच, पण दुसरीकडे आता तिने ह्या सगळ्याला सुद्धा विरोध केलेला असतो की पुढे सुद्धा ती लग्न करणार नाही. नंतर ती म्हणत असते की एका अर्थी बरंच झालं की माझं हे लग्न मोडलं, नाही तर मला माझ्या बहिणीला भेटता कसं आलं असतं. तसंही ती माझ्या लग्नात नव्हती, तेव्हा मला वाटत होतं की हिने माझ्या लग्नात यावं, पण तेव्हा जेव्हा ती लग्नात आली तेव्हा ते पैसे घेऊन आली आणि असं का होईना माझं लग्न मोडलं. कारण मला त्या लोकांचा खरा चेहरा तर कळला या निमित्ताने का होईना, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा तिचे डोळे ना पाणावलेले असतात. कारण तिच्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ना ते अगदी फक्त प्राजूसाठी असतात. कारण प्राजूला प्रत्येक वेळेला सगळ्या काही गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या आणि त्यामुळेच ना भाग्याला वाईट वाटत होतं की बिचाऱ्या प्राजूला माझ्यामुळे ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सहन कराव्या लागत आहेत. नाहीतर प्राजूचं आयुष्य हे खरंच खूप चांगलं असलं असतं. म्हणजे प्राजूच्या आयुष्यात तिचे आईबाबा नाही आहेत, पण ती माझ्यावर मनापासून अख्ख्या सख्ख्या बहिणीप्रमाणे प्रेम केलं आहे असंही ती आता म्हणत असते. आणि त्यामुळे तिच्या निर्णयाला आता बाबासुद्धा पाठिंबा देतात. कारण भाग्या जी आहे ती जर लग्न करायला तयार नाही मग तिला आपण फोर्स तरी का करायचा, हा विचारसुद्धा ना इथे आता बाबांनी केलेला असतो. आणि बाबासुद्धा तिच्या या विचाराला पाठिंबा देतात आणि तिला जवळ घेतात. तेव्हाच ना इकडनं आता जी मामी आहे ना तिला दुःख झालेलं असतं. ही गोष्ट कुठेतरी ना आता समजलेली असते इकडे असणाऱ्या प्राजूला. कारण प्राजूला या गोष्टी ओळखून असते. मामीने जरी आता सगळ्या काही गोष्टी खऱ्याखुऱ्या सांगितलेल्या असल्या तरी मामीला आता त्रास होत असणार आहे. कारण भाग्याचं लग्न भाग्या करणार नाही असं म्हटल्यानंतर मग आता भाग्याच्या निर्णयाला घरातल्याने सगळ्यांनी सपोर्ट केलेला असतो. कारण भाग्याला असं वाटतं की जो रूपावर नाही तर मनावर, अगदी मनापासून प्रेम करणारा जर मुलगा आला तर मी नक्कीच लग्न करेल. पण हे पैशांसाठी आणि हे सगळं काही ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मान्य होत नसतात, काही गोष्टी पटतही नसतात. आणि त्यामुळेच ना आता बोलून दाखवलेलं असतं. प्राजक्ताचं मात्र मामीकडे बरोबर लक्ष असतं. प्राजक्ता आता मामीला बघत असते कारण मामीनं मनातून दुःखी असते. आधी ती खुश होती, तिने सगळं सांगितल्यानंतर, पण भाग्याने आता जो काही निर्णय घेतलेला होता की ती लग्नच करणार नाही तो निर्णय ना मामीला थोडा खटकत होता. कारण तिला असं वाटत होतं की आपल्या मुलीचं लग्न व्हावं, लग्नाच्या वयाची मुलगी झाली, तिने ऐन लग्न मंडपात लग्न मोडलेलं होतं आणि त्यामुळे थोडंसं वाईट वाटत होतं मामीला. पण प्राजक्ता हे ओळखून होती म्हणून प्राजक्ता आता कोणताही विचार न करताना पटकनच तिकडे जाते आणि पटकनच जाऊन ना ती मात्र आता मामीला बाजूला घेऊन सांगत असते की मामी, तू कोणतीही काळजी करू नकोस. तुला भाग्याच्या लग्नाची काळजी मला कळते, पण मलासुद्धा भाग्याची काळजी आहे. त्यामुळे भाग्याचं लग्न हे एकदम व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर मी तुला शब्द देते, भाग्यावर खूप जास्त प्रेम करणारा मुलगा तिच्या आयुष्यात असेल. मी तुला वचन देते, भाग्याचं लग्न जमवायची हे करणार आता मी सगळं काही करणार भाग्यासाठी. कारण मला आता माहिती आहे की तुझ्या मनात काय चाललेलं आहे. पण या सगळ्याची काळजी तू करू नकोस. तुला भाग्याच्याच लग्नाचं टेन्शन आहे ना, तर मी तुला शब्द देते, भाग्यावर खूप जास्त अतोनात प्रेम करणारा नवरा भाग्याच्या आयुष्यात जोपर्यंत येणार तोपर्यंत मीही शांत बसणार नाही, असंही आता प्राजूने सांगितलेलं असतं. प्राजूचा हा निर्णय ऐकून इकडे मात्र मामीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. कारण मामी ही विचार करत असते की किती ना बहीण म्हणून एक किती पाठीशी उभी राहते ना प्राजू प्रत्येक वेळेला भाग्याच्या. हा विचार ना आता मामीच्याही मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच आता तिथे भाग्य आलेली असते आणि भाग्या जी आहे ती मात्र प्राजक्ताला मिठी मारते आणि तेच मात्र आता मामीला सुद्धा ती जवळ घेते. म्हणजे
ना तिला ती आपली माणसं ना आता हवीशी वाटत असतात, कारण तिचं लग्न मोडलेलं असतं आणि तिच्या आयुष्यात अजून तरी तिला कोणीसुद्धा दिसत नसतं. पण प्राजक्ता मात्र ठरवते की भाग्याचं लग्न आता ती लावून देणारच, आणि ते सुद्धा एका चांगल्या मुलासोबत. तेच आता मामीसुद्धा प्राजूच्या खांद्यावर हात ठेवते, कारण तिलासुद्धा आता तिने आपलंसं केलेलं असतं. आणि जेव्हा मामीने प्राजूच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो ना, तेव्हा प्राजूलासुद्धा खूप छान वाटत असतं की मामीने आपलं मानलं आहे आपल्याला. आणि त्यामुळेच ना मामीसुद्धा भाग्यासोबत प्राजूलासुद्धा जवळ घेते. आणि इथे खूप छान असा सीन पाहायला मिळतो. आणि हे सगळं बघून मात्र ना आता तृप्तीचा पापड होत असतो, कारण तृप्तीने का म्हणून पैसे मागवले होते आणि काय झालं, तिला तर पैसे भेटले नाही. मुळात हे लग्नसुद्धा मोडलं आणि घरात सगळं काही चांगलं झालं. त्यामुळे ना तृप्तीला ह्या सगळ्याचा राग येत असतो, कारण तृप्तीला 2 लाख रुपये हवे होते आणि त्यामुळे तिने हे सगळं केलं होतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जी भाग्य आहे ती बेडरूममध्ये आलेली असते आणि ती पाहते, आणि तेव्हाच ना प्राजू झोपलेली असते. प्राजूच्या पायाला दुखापत झालेली असते आणि तिला ना ते सहन होत नसतं की बिचाऱ्या प्राजूने आपल्यासाठी किती काय काय सहन केलं आहे ना, आणि ती आज चक्क चालतसुद्धा आली फक्त आपल्यासाठी, आणि तिची आता ड्रेसिंग करायची वेळ आलेली आहे असा देखील आता भाग्या विचार करते. प्राजक्ता झोपलेली असताना भाग्या हळूच तिच्या पायाला हात लावते. त्याबरोबर आता प्राजक्ताला जाग येते. प्राजक्ता आता हलू लागते. मग भाग्या म्हणत असते की कोण नाही, मीच आहे. मग आता प्राजक्ता भाग्याकडे बघते आणि प्राजक्ता भाग्याला म्हणते की काय करतेस तू. भाग्या म्हणते की बघ ना, तुझं ड्रेसिंग करायला हवं ना, जरा खराब झालेलं आहे त्यामुळे मी ड्रेसिंग करते. प्राजू म्हणत असते की अगर राहू दे, मी उद्या सकाळी करेन की. पण त्याच वेळेला भाग्या म्हणत असते की नाही, आताच बघ ते कसं दिसते, आताच गरज आहे ड्रेसिंग करण्याची, नाहीतर अजून त्रास होईल, आताच तुला किती दुखत असेल ते, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना प्राजू बोलत असते की हो दुखतंय ना थोडं. मग आता त्या दोघीही जणींना आता जागा असतात रात्रीच्या, आणि तेव्हाच ना ती तिच्या पायाला वगैरे ड्रेसिंग वगैरे करून देत असते. तेव्हा त्यांच्या गप्पा वगैरे चालू असतात, आणि जेव्हा त्या गप्पा मारत असतात ना, तेव्हाच आता भाग्या म्हणत असते प्राजूला, बघितलंस ना, मला तुझी काळजी वाटते गं, म्हणून हे सगळं काही करते. आणि त्याच वेळेला ती हेही म्हणत असते की तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये जे काही आहे म्हणजे आपण एवढ्या चांगल्या आहोत ना बहिणी म्हणून आहे, नाही तर आपल्या दोघींचं जर पटलं नसतं तर आपली किती भांडणं झाली असती ना. मग आता त्या दोघीही जणींना अशीच ॲक्टिंग करत असतात एकमेकींना मारायची वगैरे. आणि मग काय आता ते नोकझोक होत असते तेव्हा त्या दोघींनाही हसायला येत असतं. भाग्या जेव्हा आता प्राजक्ताला मारते तेव्हा प्राजक्ताला खरंच लागतं. मग भाग्या तिला सॉरी वगैरे बोलते. मग भाग्या आणि प्राजक्तामध्ये असंच तू मेम्मे होतो. टॉम अँड जेरीची भांडणं फक्त ती नाटकापुरती, म्हणजे ती लोकं असं इमॅजिन करत होती की आपल्या दोघींचे किती वेवलाईन्स होतात, म्हणजे आपण दोघी एकमेकींना किती समजून घेतो, याचबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असतं. कारण बाकी बहिणी आणि जे काही भाऊ आहेत त्यांचं इतकं पटत नसतं, पण ह्या दोघींचं खूप छान पटतं आहे ना. त्यामुळे आता त्या दोघीही जणी जरा हसत मस्ती करत असतात आणि हे त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं. आणि तेव्हाच ना दोघींच्याही चेहऱ्यावरनं अगदी आनंद ओसंडून वाहत असतो, कारण या दोघींचं जे काही बहिणींचं प्रेम दाखवलं गेलेलं आहे ते अफलातून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र दोघीही जणी हसत रात्री आता झोपी जातात. मग त्याच वेळेला पुढील भागातमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की आलोकच्या घरी पार्सल आलेलं असतं आणि तो पार्सल घ्यायला पुढे जातो. आणि जेव्हा तो पार्सल घ्यायला पुढे जातो ना, तेव्हा तो पार्सलवाला आलोकला पाहतो आणि म्हणतो की तुम्ही तेच ना व्हिडिओमधले. आणि मग आलोक त्याच्यावर आवाज चढवू लागतो. आलोक आणि त्याची भांडणं होतात, आणि तेव्हा सुलक्षणा आलेली असते. कसं बसं आलोकला शांत करते. तर आलोक या सगळ्याचा राग सुलक्षणावर काढतो आणि सुलक्षणाला म्हणतो की पार्टीत त्या प्राजक्ताने मला सगळ्यांच्या समोर आणलं ना, म्हणून हे सगळं झालं आहे. मुळात मला कळतच नव्हतं आपल्या घरातल्या पार्टीमध्ये त्या बाहेरच्या मुलीला बोलवायची काय गरज होती. असंही आता आलोक जो आहे तो रागारागात बोलत असतो. तर तेच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जेव्हा प्राजू घरी येते तेव्हा तिचा अपमान केला जात असतो. प्रीती तिला अपमानित करून तिकडनं घालवून देत असते. तेव्हा सुलक्षणा तिथे येते आणि सुलक्षणा म्हणत असते की ही कोणती पद्धत झाली प्राजक्ताशी बोलायची. प्रीती आत्ताच्या आता माफी मागतं. प्रीती म्हणत असते की तुम्ही का हिला एवढं पाठीशी घालता, हिचा काय संबंध आहे आपल्या घराशी, असंही आता प्रीती बोलत असते सुलक्षणाला. तर प्राजू तिथेच असते आणि हे सगळं काही बघत राहते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तो बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.